हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। कशात फ्रेंड्स सगळे तुम्ही मजेत आणि मजेतच राहा। आणि इथे चालू आहे माझी पूजा आणि आरती वगैरे झाल्यानंतर बघा सासूबाई म्हटल्या की ते फ्रीजमध्ये जी ऑरेंज मोसंबी आहेत ना त्याचा मला ज्यूस करून दे, म्हणून मी त्यांच्यासाठी इथे ज्यूस बनवत आहे। आणि एक जे काही खराब झालेलं होतं ना मोसंबी ते मी बाजूला केली आणि त्यानंतर त्या म्हणते की मला त्यामध्ये साखर आणि थोडंसं मीठ आणि पाणी घालून ते मिक्सरला फिरवायचं आणि तसंच दे मला। त्यामुळे त्यांच्यासाठी ते मी ज्यूस वगैरे बनवत आहे। आणि खरं सांगू का मी ज्यूस कधीच बनवलं नाही, मुलांसाठी पण लहानपणी कधी बनवत होते, डायरेक्ट मुलांना मी फ्रूट्सच खायला वगैरे द्यायचे। जसे दात आले ना तसं मुलांना मी फळच खायला शिकवत होते, ज्यूस वगैरे करण्याचे कधीच मी केलेलं नाही आहे। ज्यूस वगैरे पण सासूबाईंसाठी बनवत आहे, त्यामुळे वाया जाईल त्यापेक्षा मी मिक्स सगळं ज्यूस वगैरे पिऊन टाकते, मला आवडतं पण मी घरी बनवत पण असते असं त्यांचं म्हणणं होतं। मग ते बघत होत्या कशा पद्धतीने बनवले वगैरे आणि त्यामुळे खरंच खूप छान वगैरे बनवलेलं आहे। मग मी गाळत होते पण त्यामुळे गाळून वगैरे देऊ नको, ते चोथ्यामध्ये पण फायबर वगैरे असतं, त्यामुळे म्हटलं जाऊ दे। मी म्हणत होते त्यांना बी वगैरे आहेत आहो तसं नका पिऊ वगैरे, पण ते ऐकायलाच तयार नाही तर म्हटलं नाही मी पितेच तसं आणि जाऊ दे म्हटलं। आता कसं असतं कधी कधी त्यांच्या आवडीचं पण जसं हवं आहे ना तसं केलं बरं असतं। कसं झालं टेस्टला? छान झालं का? आवडलं का? गाळायला पाहिजे होतं, चांगलं लागतंय। आंबट झाले का? आंबट तूप वगैरे कडवलं तर बघा फ्रेंड्स किती छान पद्धतीने तूप कडलं गेलेलं आहे। मला वाटलं सासूबाईंना माहिती आहे का काही स्टिकर वगैरे कसे काढता येईल, पण त्यांना माहीत नव्हतं। यूट्यूबवर बघितलं मायक्रोनमध्ये वगैरे, तुम्ही ठेवून बघा म्हटले, त्यामधून स्टिकर निघतं वगैरे दाखवलेलं पण होतं, तर बघितलं बघा। मी मायक्रोनमध्ये 1-2 मिनटं हे केलं पण अजिबातच ते स्टिकर निघायचं नावच घेत नव्हतं। सासूबाई मला म्हणतात ते स्टिकर वगैरे कशाला काढायचं, तर तसं डायरेक्ट तो तूप होत ना, पण काय माहीत ते स्टिकर असते ना छान वाटत नाही आणि क्वालिटी चांगली होते। त्यानंतर परत नंतर व्हिडिओ बघितला हे गॅसवरती असं वरून पकडायचं आणि ते स्टिकर निघतं असं, पण स्टीलच्या पातेल्याला म्हणा ताटानं वगैरे असलं ते स्टीलचं लगेच निघून जातं, पण हे काचेचं थोडी भीती वाटते बघा गॅसवरती पकडायला, पण अजिबात निघालेलं नाही आहे। काय करावं प्रश्न पडलेला होता आणि असं कधी कधी पचका होतो बघा, आपण खूप सारं काही ट्राय करतो पण काहीच होत नाही, अशा वेळेस ना थोडंसं आपल्याला वाईट वाटतं, एवढं सगळं ट्राय करून पण गोष्ट होत नाही। त्यानंतर हा एक व्हिडिओ बघितलेला होता मी हेअर ड्रायरने पण करायचं म्हणून, पण माझी सासूबाई म्हणते किती काय काय करणार आहे, सोबतच राहू दे तसंच घे, नाहीतर कधी नवीन नाही तर दुसरी असेल दुसरी तर नवीन घे असं त्यांना म्हणणं होतं। मग हे बघा इथेही प्लॅन माझा फसकलेला आहे, कधी कधी असं होतंच बघा नाही म्हणलं तरी। आणि आज आहे आमच्या घरी तुलसी विवाह असल्यामुळे इथे तुलसी बघा माझी किती घाण झालेली आहे, तेलाचे डाग वगैरे खूप पडलेले, निमिष हल्ली ना दिवा लावतो ना त्यामुळे खूप असं डाग वगैरे पडलेलं आहे, तर आपल्याला हे आता स्वच्छ करायचं। तुलसी विवाह म्हणलं तर बघा पूर्ण असं स्वच्छ मी दरवेळेस करते नाही असं नाही, आता तर ह्यावेळेस मार्बलचं गेले असतं मातीचा वगैरे होता आणि त्याला कलर वगैरे पण मी दिलेला होता। तर बघा आपलं तुळशी वृंदावन कसं घाण झालेलं आहे, ते बघताना तेलाचे ते खूप चिकट असं हे झालेलं आहे। आणि मेन म्हणजे मी खूप वेळ झाला मी तारेची घासणी शोधत होते, कारण तेलाचं ना स्पंजच्या घासणीने निघणारच नाही, त्यामुळे तारेची घासणी शोधली पण भेटलीच नाही मला शेवटी। नंतर मावशी पण आल्या होत्या, मग त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितल्यानंतर मग मला मावशीने आणून दिली आणि त्यानंतर बघा सगळं व्यवस्थित असं घासून घेत आहे। तुळशी वृंदावन छोटंच काढलं अशी एक कमेंट आली होती, पण खरं सांगू का माझी ही जी बाल्कनी आहे ना जिथे ऊन येतं ना तिथे ना फक्त छोटीच बाल्कनीमध्ये छोटीच तुळशी वृंदावन छान वाटतं म्हणून मी घेतलं, मोठी घ्यायला काहीच हरकत नव्हतं। पण जी मोठी बाल्कनी आहे ना डायनिंगची तिथे ना ऊन अजिबातच येत ना, अगदी उन्हाळ्यात सुद्धा ऊन येत नाही विचार करा मग। त्यामुळं मी काय केलं की इथेच आम्ही छोटीशी तुळशी वृंदावन, आणि खरं सांगते छान वाटतं असे छोटंसं, पण कमेंट करतात ना लोक की असं आणलं तसं आणलं, पण काही कमेंट करून पण काय उपयोग आहे, थोडंच माझी मी मनाला लावून घेत असते। तुम्ही कमेंट करणारे करता, त्यांना भारी वाटतं कमेंट केल्यानंतर वगैरे, पण तुम्ही साध्या गोष्टीत पण चुका वगैरे करता, योग्य वाटत नाही आहे खरं मला त्या गोष्टी। तुळशी वृंदावन छोटं असू द्या मोठं असू द्या तुळस असणं जास्त महत्त्वाचं आहे, बरोबर आहे ना? काही जणांना पटते का नाही मला सांगा बरं कमेंट करून। आता तुळशी वृंदावन स्वच्छ घासून घेतलं, त्यानंतर स्वच्छ धुवून पण घेतलं, मावशीने थोडीफार इथे मला मदत पण केली
आणि त्यानंतर बघा बाकीची भरपूर अशी कामं आहेत. आपली तुळशी वृंदावन किती छान प्रकारे बघा हे स्वच्छ निघालेलं आहे. कशी माझी पॅन्ट आली वाटतं. मग कोथिंबीरच आहे म्हणता तुम्ही. काय कोथिंबीर आहे म्हणे. आवाज द्या मावशी आवाज. कशाला कुणाला देऊ आता. कावळ्याचं भविष्य सांगितलं एखादं तिच्या लांबून काय पण आईला का आपल्याला म्हण कमेंट दिली हो लई चांगला होणार आहे तुम्हाला म्हणून. मी ते कावळ्याचं बघून म्हणजे ना आम्हाला आम्हाला काय म्हणतो आईला व्हायचं का आपल्याला. नाही ते पूर्वजाचा हायवे का तुम्ही जीएसटीवर नेऊ नका. खरं आहे तो निगडी आहे नको मला. अरे तुला ते कोणाला देऊ रे मी. तू काय मागेल ती द्याल अरे पण माझं कुणाला देऊ आता. अजून कावळा म्हणला लई देतो. मला कोण आहे का. मग काय खरं नाही काय खरं नाही. आई बाप नाही नवरा नाही येऊन जाऊन तुम्हीच आहे. आणि माझे डोळे कसले केले रे. डोळे केले पैसे द्यायला लागले. आज मी जेव्हा सुंदर जेव्हा बघितलं मला किती अभिमान झाला. आजच कावळा भेटायला आलाय ऑपरेशन झाल्यावर. दोन्ही नाही दोन्ही ऑपरेशन सक्सेस झाले म्हणून आज भेटायला आले. खरंच काय रे डॉक्टर काय विचार काय 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 साहेब तुला ते काय बिर्याणी हा किती उजवातात घे पाय पडाजीच्या एकदम 2 मोजून द्यायला लागले ते 4 आणि कुणाला द्यायचं नाही बरं का. 10 पैसे तुझ्यासाठी. किती झाले 5 6 7 8 9. काय खरं नाही. तू खर्चायचा याला काय केलं म्हणून नका बरं का. नाही बरं का लेकराला बरं तर तुझ्यासाठी असा मोठा हो आज आशीर्वाद दिला पूर्वजांनी आपल्याला. लय मोठा होणार आहे तुझं. बस हे तू कुणाला द्यायचं नाही. दुपारचा वेळ जरा दंगा मस्ती झाली. बाल्कनी छान प्रकारे वाळलेले होते. चला म्हणलं तर दिवस मावळताना आपल्याला तुळशीचं लग्न लावायचं आहे. त्यासाठी तर डेकोरेशन वगैरे करत आहे. असं काही जास्त डेकोरेशन वगैरे करताना जे काही साहित्य आपलं ह्याच्या वेळेस गणपतीच्या वेळेस म्हणा दिवाळीचे आणलेलं आहे ना तेच साहित्य आहे. त्याचंच थोडंफार असं डेकोरेशन वगैरे करून घेत आहे. आणि बघितलं ना तुम्ही दुपारच्या टायमाला आमच्या सासूबाईंनी तनिषला पैसे वगैरे दिले. म्हणजे चालू होतं गप्पा गोष्टी वगैरे. आणि हे आमच्या आता सासूबाईला रोजचं चालूच आहे ते सगळ्या गोष्टी. त्यानंतर बघा छोटंसं आपल्या तुळशी वृंदावनला मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे. त्यानंतर रांगोळी वगैरे इथं मी काढून घेत आहे. आणि तुळशी वृंदावनच्या समोर ना शुभ विवाह असं लिहायचं असं मी लहानपणी पाहिलेलं होतं. मी तशीच सेम करते. आणि त्यानंतर बघा इथे स्टिकर आणलेलं होतं ना ते स्टिकर लावून घेत आहे. पण काय सांगू फ्रेंड्स तुम्हाला तुमच्यासमोर आता मी स्टिकर लावलेलं आहे शुभ लाभचं. मी ॲक्च्युली गणपतीच्या वेळेस आणलं होतं. तुळशी वृंदावनचं जसं लग्न असेल ना तुळशीचं त्यावेळेस आपल्याला हे करता येईल म्हणून. पण ते लाभ होतं ना ते ॲक्च्युली पुढे दिवा ठेवलेलं पुढे तुम्हाला दिसेल त्यावरती ते पडलं आणि ॲक्च्युली ते जळालं. मग मी सासूबाईंना म्हणलं हे असं झालं वगैरे. त्यामुळे असं काही नाही आपण निगेटिव्ह विचार करायचं. कधी पण माणसाने पॉझिटिव्ह विचार करायचा असं बोललं. पण थोडंसं मला ताण येऊन गेलं म्हणून मी त्यांना बोलले. आणि त्यानंतर डेकोरेशन वगैरे सगळं झालं माझं. आणि त्याच्यानंतर बघा इथे रवा भाजून घेत आहे नैवेद्यासाठी. इथे शिरा बनवायचा आहे. त्यामुळे दिवस मावळल्यानंतर मी फ्रेश वगैरे सगळं झाले. कपडे वगैरे चेंज केलेले नाही आहेत बघा. कारण की कुठे साडी वगैरे नेसायचं वगैरे खूप असं कामं करून दमायला होतं. त्यामुळे म्हटलं जाऊ दे आहे तो ड्रेस चांगला आहे. आणि वरून ओढणी वगैरे घेऊया असं म्हटलं. त्यानंतर बघा हे ऊसाचं दोन्ही साईडला मंडप असं म्हणतात ते ठेवून घेतलेलं आहे. आणि ते दिवा बघा तुम्हाला दिसत असेल ना ते दिव्याच्या साईडला तिथे पडलेलं होतं बघा. आता मी ते काढून घेत आहे. सासूबाईंना मी ते सांगत होते बघा असं झालं वगैरे. मग सासूबाई म्हणलं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही म्हणले अशा गोष्टी होत असतात. म्हणतात ना त्यांनी पॉझिटिव्ह मला उलटं सांगितलं. चांगल्या गोष्टी व्हायचं म्हणलं तर अशा गोष्टी होत असतात असं त्यांनी मला म्हटलं. पण कधी कधी असं मनात येतं बाकी काही नाही. त्या मागणं मला सांगत होत्या कशा पद्धतीने पूजा वगैरे करायचं वगैरे सगळं. वयस्कर लोक वगैरे कसं असतं बघा असं काही घडलं ना पटकन ते नावं ठेवायला बसलेलं असेल. पण माझ्या सासूबाईने खूप छान पद्धतीने मला ते समजावून सांगितलं. त्यामुळे ते पटलं पण नाही. तर कधी कधी होतं मी ना खूप मोटिवेशन व्हिडिओ वगैरे ऐकते. पण कधी कधी ना आपण हे सिरियल म्हणा असं काही लोकांचं बायकांचं ऐकलं ना आपल्या मनामध्ये येऊन जातं. नाही आपण असं नाही म्हणू शकत
कारण की येतच मनात किती पण पॉझिटिव्ह विचाराचा आपण जरी असलो तरी, पण एक मागणं जो आधार मिळतो ना जे बोलण्याचा वगैरे, तो छान वाटला मला त्यांचा. आणि मुलांचे पापा चालले चेन्नईला, त्यामुळं ते काही त्यांच्या आवरण्याच्या घाईत होते, त्यामुळे ते पूजाला सुद्धा आले नाहीत. काही सांगायचं फ्रेंड्स तुम्हाला, इतके घाईमध्ये होते, त्यांची फ्लाईट होती, त्यामुळे त्यांना आवरायचं होतं ऑफिसने येऊन वगैरे, जेवण करून पटकन त्यांना निघायचं होतं. त्यामुळे ते काय पूजाला थांबलेच नाही, ते त्यांचं आवरायसाठी बाहेरचं सामान वगैरे जे काही त्यांना हवं होतं ना गावाला गेल्यानंतर जे लागतं त्यांना, ते आणायला गेलेले होते. त्यामुळे मी आणि मुलं आणि सासूबाईंनीच फक्त पूजा केली. कधी कधी आपण काही गोष्टी ॲडजस्ट करावेच लागतात, नाही म्हणलं तरी. पण ठीक आहे चालायचं. मग सासूबाई म्हणलं काही नाही होत, आपल्या पण करूया पूजा. मग मी म्हटलं ठीक आहे चालतं आहे म्हणलं. मग त्यामुळे तसंच आम्हीच केली पूजा. त्यानंतर बघा 2 हार वगैरे आणले होते, थोडंसं डेकोरेट वगैरे करून घेतलं, थोडंसं छान वाटतं बघा, आणि तुमच्यावर पण शेअर करता येईल ह्यासाठी. त्यानंतर सासूबाई वगैरे म्हटलं की आता ही आरती वगैरे आपल्याला करायची आहे. आणि मी म्हटलं थांबा, मुलांचे पापा येतील, पण नाही म्हटलं त्या आपल्या पण करून घेऊया, असं काही नसतं. तसंही आम्ही तुळशी विवाह एवढं काही करत नाही संगीतमध्ये, पण तू खूप छान प्रकारे केला असं ॲप्रिशिएट करत होतं त्या आम्हाला. पण असू द्यात. तनू चिकू यात आरती म्हणू. आता आरती पुन्हा लावायची का मी? ते मंगळारती का नंतर लावू. म्हणा 6 महिने झोपली होती, आता जागी हो, आणि भक्ताचं पालन कर. झोपली होती आता जागी. दाखवतो ना. हा पाणी फिरव. नैवेद्याने आणि त्या रांगोळी पैसे ठेव खाली समोर. मी लिहिलंय तिथं समोर नैवेद्य समोर असतो तिथे होती. पुन्हा झोपताना काढायचा प्रसाद म्हणून खायचा आहे. आणि पाया पडली उद्या माझी नातवंड, उद्या माझ्या पल्लू सारख्या. छान झालं. त्यानंतर आमचा तुळशी विवाह खूप छान पद्धतीने पार पाडला. आणि त्यानंतर सासू सून आम्ही दोघी पण पुन्हा पाया पडत आहोत. मुलं गेलेले आहेत खाली. आणि खरंच सांगते फ्रेंड्स, खूप छान झाली आमची पूजा. आणि तुम्हाला कशी वाटली आमच्या घरची पूजा नक्की सांगा. दरवेळेस तर सासूबाई नसतात, पण ह्यावेळेस आल्यामुळे आणखी जास्त छान वाटत आहे. मुलांची तयारी चालू झालेली आहे तिकडे. आणि माझ्या घरची तुळशी विवाह कसं झाले हे मला नक्की सांगा. आणि तुमच्या घरी तुम्ही कशा पद्धतीने करता हे पण कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका. नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्या चॅनलला हेल्प होईल ह्यासाठी. आणि होम टूरच्या भरपूर क्वेश्चन्स आलेत ना, त्याचा व्हिडिओ आपला लवकरच ह्या 2 दिवसातच येईल. त्यामुळं चला तर काळजी घ्या सगळ्यांनी. बाय, गुड नाईट, बाय.